आज आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर पंक्चर झालता. मग काय तो आपल्याला पंक्चर काढायला जायचं होतं आणि तो ट्रॉलीचा टायर तर डायरेक्ट फुटेल होता. मग काय आम्ही लगेच आणला इकडे जुगाड करून दुसरा टायर. मग काय लगेच घेतला ट्रॅक्टर आणि निघालो डायरेक्ट आणि ट्रॅक्टर घेऊन आलो डायरेक्ट आपण खालच्या घरी. मग बघू शकता आपला हा माडीचं घर आहे. मग आपल्याला इथं पहार आणि ते घ्यायचं होतं शनी. ते नटं खोलायला कामात येईल. मग काय आपल्याला सगळं आपण जुगाड करून चाललेलो. मग काय आलो आपण एकदाचे ट्रॉलीच्या ठिकाणी. ट्रॉलीचा तर टायरच डायरेक्ट फुटेल आहे. मग काय ती ट्रॉली जशीच्या तशीच आहे. मग आता आपल्याला इथे खोलायची आहे. मस्तपैकी बाबांनी टायर खोलायला सुरुवात करून टाकली आणि पटापट टायर खोलून घेतलं. आणि आमच्याकडे जॉक नव्हता तर बाबांनी असा जुगाड करून टाकला. कसं आहे मग जुगाड? मस्त टायर वगैरे खोललं आणि आता डायरेक्ट जातो आम्ही पंक्चरवाल्याकडं. मस्त टायर टाकला ट्रॅक्टरवर आणि निघालो आम्ही पंक्चरवाल्याकडे. मग आलो आम्ही डायरेक्ट पंक्चरच्या दुकानात. विठ्ठल भाऊ तर डायरेक्ट कामालाच लागलेला. मग काय आम्ही इकडे आता टायर बसवसपर्यंत तर आपल्याला टाईमपासच करायला लागणार होता. मग काय मी काय इकडे घेतली थोडीफार शूटिंग घेऊन आणि काहीच वेळात तर त्यांनी टायर पण फिट करून दिला आणि आम्ही आलो डायरेक्ट ट्रॉलीच्या ठिकाणी. मग काय बाबांनी लगेच नट फिट करायला सुरुवात करून टाकली. पटापट काम करत होते कारण की आपल्याला दुसरा पण काम करायचं होता. मग त्याच्यामुळे आपल्याला वेळ पण नव्हता. मग काय पटापट टायर फिट करून घेतले मस्तपैकी. बसवला भाऊ एकदाचा टायर. आता टेन्शनच नाही. आता डायरेक्ट जातो आता घरी. मग डायरेक्ट आलो घरी. घरी आलो आणि दादाशी डायरेक्ट गेलं मंडप आणायला. कारण की आपल्याकडे येणार होती उद्याला दिंडी आणि आज आपल्याला फुल साफसफाई करायची होती. मग काय मस्तपैकी टाकला आहे मंडपवाल्यांनी मंडप पण बांधून. चला मग आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून टाका. बाय बाय.